श्री शिवाय नमस्तुभ्यम। सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात महाशिवरात्री या दिवशी महादेवांची पूजा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत कशी करावी याबद्दल, आणि महाशिवरात्री या दिवशी मी माझ्या भोलेनाथांची पूजा कशी करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही जर महादेवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये तुम्ही हर हर महादेव टाइप करू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा। चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सर्वात आधी मी जल चढवून घेते। जल चढवण्याचेही काही नियम असतात। तर मित्रांनो, महादेवांच्यावर जल चढवताना आपण डायरेक्ट शिवलिंगावर जल नाही चढवायचं असतं। सर्वप्रथम आपण जलाधारीच्या उजव्या बाजूला जिथं गणपतीचं स्थान असतं तिथं जल चढवावं। त्याच्यानंतर जलाधारीच्या डाव्या बाजूला जिथं कार्तिकेयांचं स्थान असतं तिथं जल चढवावं, आणि जिथून पाणी वाहतं तिथं अशोक सुंदरी म्हणजे महादेवांची छोटी मुलगी असते तिथं जल चढवावं। त्याच्यानंतर शिवलिंगाच्या समोर जिथं पार्वतीचं हस्तकमल असतं तिथं थोडं जल अर्पण करून झाल्यावर आपण शिवलिंगावर जल चढवावं। तर हा जल चढवण्याचा नियम तुम्ही शिव महापुराणात पाहू शकता। जल चढवून झाल्यानंतर मग मी महादेवांना विभूती लावते, त्यांचा छान श्रृंगार करते। तर मला इतका छान श्रृंगार करायला येत नाही, पण मी प्रयत्न करत असते। तुम्हाला मी केलेला श्रृंगार कसा वाटला तेही तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या पहिले मी अजून एक व्हिडिओ अपलोड केला आहे। तर त्याच्यामध्ये महाशिवरात्री या दिवशी शिवलिंगावर आपण कोणकोणती फुलं अर्पण करावी किंवा महादेवांना कोणकोणती फुलं प्रिय आहेत याच्याबद्दल सांगितलं आहे। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही देईन, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओच्या खालती जे रेड सबस्क्राइब बटन आहे ना त्याला क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकन दिसेल त्यालाही क्लिक करा। त्यामुळे काय होईल, जेव्हाही मी नवीन व्हिडिओ बनवेन ना सर्वात आधी तुम्हाला कळेल। तर आता इथे महादेवांचा श्रृंगार करून झाला आहे। तर याच्यानंतर मी फुलं अर्पण करते, प्रसादासाठी थोडीशी साखर किंवा फळं ठेवते। तर मित्रांनो, अशा प्रकारे महादेवांची पूजा करणं हे माझं रोजचं रुटीन आहे। फक्त महाशिवरात्री या दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी मी माझ्या महादेवांची पूजा अशा प्रकारे करते। आणि महाशिवरात्री या दिवशी मी महादेवांची प्रिय फुलं जसं बेलपत्री, शमीपत्र, पिवळा कनेर, धतुरा, धतुऱ्याचं फूल, आकड्याची फुलं, पारिजातक फुलं, अपराजिता फुलं अशी सर्व एकत्र फुलं मी महादेवांना अर्पण करते। पूर्ण दिवसाच्या रुटीन मधून मी माझा 1 तास माझ्या महादेवांच्या बरोबर घालवते, आणि हे करण्यामध्ये मला जो आनंद मिळतो ना तो मी शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे महादेवांच्यावर रोज जल चढवणं, त्यांची पूजा करणं, त्यांचा श्रृंगार करणं हे करत करत मी महादेवांच्या इतक्या जवळ गेली आहे की महादेवांच्या बरोबर एक नातं जोडलं आहे। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जे काही माझ्या मनात येतं ना ते भोलेनाथांच्या समोर बोलण्याआधीच ते कळून घेतात आणि माझ्या सर्व कामना पूर्ण करतात। तर माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्हीही प्रत्येक दिवशी 1 लोटा जल महादेवांच्यावर चढवून पहा, खूप सुंदर सुंदर अनुभव येतील तुम्हाला। तर तुम्ही आता इथं पाहू शकता महादेवांचा श्रृंगार ही झाला आहे, फुलंही अर्पण केली, दिवे लावले। आता इथं समोर मी छोटीशी रांगोळी काढते। त्याच्यानंतर प्रसादासाठी थोडीशी साखर किंवा फळं ठेवते, धूपबत्ती दाखवते, अगरबत्ती दाखवते, आणि त्याच्यानंतर आरती करून घेते। महादेवांची आरती झाल्यानंतर महादेवांच्यावर मी 11, 21 किंवा 51 अक्षत अर्पण करते। त्याच्यानंतर 1 माला जाप करते। तर मित्रांनो, तुम्ही शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर टाइप करा। तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून कळवा। भेटूया अजून एक व्हिडिओ सोबत, तोपर्यंत हर हर महादेव, आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी महाशिवरात्री।